आज टॉक टाइम मध्ये आपण योग आणि आरोग्य या विषयावर बोलतोय. योगतज्ञ शिल्पा जोशी आपल्या बरोबर आहेत. मॅम, आपण मगाशी तुम्ही सांगितले की आहार आणि विहार म्हणजे योगाभ्यासाबरोबर याची सुद्धा गरज असते, पण मुळात आहार कसा असावा? आता आहाराविषयी जर सांगायचं झालं तर जितका सात्विक आहार असेल तो आपल्याला जास्त श्रेयस्कर आहे. पण काय असतं, नेहमी आपल्या जिभेची जी आवड असते किंवा त्याचे वेगवेगळे जे रसस्वाद पुरवण्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात तर असं झालंय की जे आपल्याला पटकन मिळेल किंवा पटकन तयार करता येईल त्याकडे आपली प्रवृत्ती जास्त असते. तर हे जेवढं इन्स्टंट आणि फास्ट फूड आहे ते तेवढंच आपल्याला घातक असतं, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात, बाकी इतर केमिकल्स वापरलेली असतात. तर त्यापेक्षा सकस, ताजा आणि अतिशय साधा सौम्य आहार घेणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. तर आता साधा सकस आहार म्हणजे काय की आपली जी भारतीय पद्धत आहे जेवणाची, तर आपल्या जेवणाच्या थाळीत आपण बघतो की आपल्याकडे भाजी असते, वाटीमध्ये आमटी किंवा कुठच्याही वेगळ्या डाळीच्या पासून तयार केलेली एक द्रव वस्तू असते. त्यानंतर पोळी, भात, कोशिंबीर, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स. योगाभ्यास करताना आपण पूर्णान्न घेणं अगदी आवश्यक असतं. एक फोन आलेला आहे, दिनकर आपल्या बरोबर आहेत. बोला दिनकर. मी दिनकर पदरके बोलतो, नागपूरवरनं. बोला. तर माझं काय ऑप्टिक नर्वचा प्रॉब्लेम आहे. माझ्या नर्व मध्ये म्हणजे 1 वर्षापासून तर मला दिसत नाही आहे. 1 वर्षापासून नर्व जवळजवळ 95% डॅमेज झालेली आहे. तर काही आपले योगा किंवा याच्या आरोग्याविषयी माहिती देऊन झाले, त्यामध्ये काही करू शकतो तुम्ही काही? आता यांनी प्रश्न विचारला की त्यांच्या ऑप्टिक नर्व मध्ये प्रॉब्लेम आहे. तर माझ्या कल्पनेप्रमाणे की ह्याच्यासाठी दुसरा कुठचाही बाह्य उपचार होऊ शकत नाही तसं बघायला गेलं तर. आणि ऑप्टिक नर्व डॅमेज झाली की खरं म्हणजे त्याला दुसरा काहीही इलाज नसतो. तर हे जे नंतर जे आपण आधी बोलत होतो की प्रतिबंधक म्हणून योग करणं, की आधीपासून जर त्राटक किंवा नस्य किंवा नाकामधून आम्ही जे जलनेती वगैरे करतो ह्या प्रकारची जर आपण सर्व योगाच्या प्रक्रिया करत राहिलं तर हा पुढे होणारा त्रास आपण टाळू शकतो. पण एकदा ऑप्टिक नर्व डॅमेज झाली की मग त्याला नुसतं योगासनाने किंवा योगाच्या ह्या बाकीच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्यातून काही होऊ शकत नाही. अच्छा मॅम, एक फोन आलेला आहे. अशोक आपल्या बरोबर आहेत. बोला अशोक. हा मॅडम, मी अशोक उदाणे करकम. मी प्राणायाम आणि ओंकार साधना करतो रोज सकाळी. तर मला श्वास येताना पोटातून घ्यायचा आहे का आणि छातीत पूर्ण भरायचं, दोन्हीपैकी सुरुवात कुठून करायची, हा एक प्रश्न होता माझा. आता पहिली गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या छातीशी निगडीत आहे, पोटाशी नाही. आपल्या शरीरात जो श्वासासाठी अवयव आहे ती आपली छाती किंवा फुफ्फुस आहेत. त्यामुळे तुम्ही प्रणव साधना करा किंवा दुसरं काही करा, श्वास घेताना तुम्ही नेहमी आपली छाती किंवा लंग्स भरून घेतल्या पाहिजेत आणि तो योग्य प्रकारचा श्वास आहे. पोटात श्वास भरून घेणं हे बरोबर नाही. तो ओंकार साधनेमध्ये सुद्धा पूर्णपणे पूरक करतात आणि रेचक करत असताना ओंकारचं उच्चारण आपण चालू करतो आणि ते आपलं रेचक जितकं आपल्याला लांबवता येईल तितका वेळ आपण ओमचा उच्चार करतो. म्हणजे मुळात लंग्स मध्ये हवा, छातीमध्ये हवा भरून घेतली पाहिजे आणि मग उच्चार प्रोनाउन्सिएशन केलं पाहिजे. एक फोन आलेला आहे. सुनील आपल्या बरोबर आहेत. बोला सुनील. हॅलो. बोला. तुमचा प्रश्न विचारा. टेन्शन साठी आणखी सायकोलॉजिकल भीतीसाठी आणि प्लस ऍसिडिटी हे तीन प्रकार मला आहेत. टेन्शन, सायकोलॉजिकल भीतीमध्ये कुठे जायला भीती वाटते आणि ऍसिडिटी जास्त होते, गॅसेस जास्त, ऍसिडिटी गॅसेस जास्त होतं. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल मॅडम? मला 10-12 वर्ष हे मला त्रास आहे, पण पहिला मला भीतीचा त्रास होता, आता मला काय झालंय, मला टेन्शन पण व्हायला लागलंय. आता जसं ह्यांनी सांगितलं की ह्यांना टेन्शन, भीती आणि ऍसिडिटी, तर ह्याची जी ऍसिडिटी होण्याची जी सुरुवात आहे ती त्यांच्या टेन्शन आणि भीतीमध्ये आहे. कारण आपण जे म्हणतो सायकोसोमॅटिक किंवा हे मनापासून उद्भवणारे जे रोग असतात त्याचं आपल्याला शेवट जी परिणिती असते ती आपल्या शरीरावर दिसते आणि मी म्हटलं तसं एखाद्या अवयवावर शेवट त्याचा परिणाम जास्त होतो. तर सर्वात प्रथम ह्याला जर काही असेल तर तुमचं टेन्शन तुम्हाला कशामुळे येतं, कुठच्या गोष्टींनी तुम्ही टेन्शन घेता हे पहिलं तुमचं तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्राणायामाने ह्या सगळ्या गोष्टींना उपयोग नक्की होतो. कारण प्राणायामामध्ये काय आहे की प्राणायामामध्ये तुम्ही श्वासाचं नियमन करता आणि भावना आणि आपला श्वास ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.
तर त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी असं सांगू शकेन की तुम्हाला जर एकदम क्रोध आला, राग आला, तर काय होतं, तर तुमचा श्वास जोरात चालायला लागतो. म्हणजे भावनेचं पहिलं जे प्रतिबिंब आहे ते आपल्या श्वासावर उमटतं. आणि म्हणून मनावर ताबा आणणं हे खूप कठीण आहे, पण श्वासावर आपण ताबा आणू शकतो. आणि तो जर आपण श्वास लयबद्ध केला किंवा रोज आपण प्राणायाम केला तर आपलं हळूहळू हे जे टेन्शन आहे किंवा हे स्ट्रेस आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होते. आणि मूळ कारण आपलं स्ट्रेसचं काय आहे ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे की कशामुळे येत आहे. आपण चुकत तर नाही आहोत ना, आपला विचार काही वेगळ्या दिशेने जात नाहीये ना, किंवा तोच विचार करून करून आपल्यात एक प्रकारचं भय निर्माण होतं. म्हणजे मुळात आपण आपल्या मनावर कंट्रोल केलं पाहिजे. आणि योगाभ्यास मधला एक भाग म्हणजे प्राणायाम, आणि प्राणायामाच्या द्वारे आपण आपल्या श्वासावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न सर्वात पहिल्यांदा केला पाहिजे. मगच आपण आपल्या मनावर अगदी कंट्रोल करू शकतो. योग आणि आरोग्य या विषयावर आपण असेच बोलणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.